नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. चातुर्मास सुरू झाला आहे आणि या चातुर्मासामध्ये आपण काय सेवा आपल्याला करायची आहे, या चातुर्मासाचं औचित्य साधून कोणते उपाय आपल्याला करायचे आहे, तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे आणि या 4 महिन्यामध्ये पूर्ण हिरवळ असते. जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडत असते आणि भगवान विष्णू जेव्हा निद्रावस्थेत जातात तेव्हा या संपूर्ण विश्वाचा कारभार हा प्रथम भगवान शंकरांच्या हाती येतो. म्हणजेच पहिले श्रावण महिना येतो, त्यानंतर गणपती बाप्पा येतात, त्यानंतर पितृपक्ष येतो, नंतर कुलदेवी म्हणजेच नवरात्र येते आणि त्यानंतर दिवाळी येते. आणि त्यानंतर जेव्हा कार्तिकी एकादशी येते तेव्हा चातुर्मास संपतो आणि या 4 महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा आणि उपासना भगवान विष्णूंची करायची असते. कारण या 4 महिन्यामध्ये जेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हा त्यांचा जो अंश असतो तो पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे तो आपल्याकडे आकृष्ट व्हावा त्यासाठी आपल्याला सेवा आणि उपासना ही त्यांची करायची असते. जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी, जे काही आपल्या आयुष्यातील दुःख, संकट असतील तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा ही करायची असते. तर बघा, चातुर्मासामध्ये कोणी गुरुवार, शुक्रवारचे व्रत करत असतं, व्रत वैकल्य करतात. त्यासोबतच भगवान विष्णूंची ही जास्तीत जास्त सेवा करावी. आपण जेव्हा एखादी सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळते आणि तेव्हा परमेश्वर आपल्याला म्हणतो की हे तुमचंच आहे, माझं काहीच नाही. तुझ्या सेवेचं फळ तुला मिळालं आहे. आपण ज्या काही सेवा करतो ते भगवान विष्णू बघत असतात आणि त्याचं फळ हे आपल्याला मिळत असते. तर हेच आहे चातुर्मासाचे फळ. तर चातुर्मासामध्ये रोज आपल्याला 3 वेळा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. तुम्हाला 3 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा तरी पठण करा. पण 3 वेळा केलं तर अतिउत्तम. तुमचं कितीही प्रखर दोष असो कितीही अडलेली कामे असो तर ती मार्गी लागतातच. खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर रोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असं 3 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करा. यामुळे तुमची सर्व कामे होतील आणि तुम्ही रोज सकाळी श्रवण देखील करू शकता. पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. हे 4 महिने रोज तुम्ही श्रवण करा. खूप प्रभावी सेवा आहे. त्यासोबतच या चातुर्मासामध्ये 21 दिवस व्यंकटेश स्तोत्रमची देखील सेवा तुम्ही करू शकता. ही देखील सेवा खूप प्रभावी सेवा आहे. लहान बाळ असेल तर तुम्ही दिवसा तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. आणि ज्यांचा काही प्रॉब्लेम नसेल तर त्यांनी रोज संध्याकाळी जी आपण 12ची सेवा करतो त्याप्रमाणेच रोज 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यासोबतच चातुर्मास असो किंवा नसो तरी देखील आपल्याला नित्यसेवेमध्ये देखील रोज 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करायचे आहे. फक्त मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर तेव्हा करू नका. ते सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिवशी रोज देखील तुम्ही नित्यसेवेमध्ये ही व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करू शकता. पठण करणं शक्य नसेल तर श्रवण देखील तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. त्यासोबतच या चातुर्मासामध्ये सर्वात सोपं आणि साधं व्रत म्हणजेच गोपद्य व्रत. तर हे देखील तुम्ही या चातुर्मासामध्ये रोज करू शकता. अतिशय सोपं हे व्रत आहे. तर यामध्ये आपल्याला रोज सकाळी गाईच्या 33 पावलं आपल्याला काढायची आहे. तर याचा साचा देखील मिळतो, तर त्याने देखील तुम्ही काढली तरीही चालेल. आणि यामध्ये कोणतेही नियम किंवा अटी नाहीत. फक्त रोज आपल्याला सकाळी स्नान झाल्यानंतर दरवाजासमोर, आपल्या मुख्य दरवाजासमोर किंवा देवघरासमोर गाईचे 33 पावलं हे काढायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून. यासोबतच या चातुर्मासामध्ये तुळशीची सेवा देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते. तर रोज तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीला रोज दिवा लावायचा आहे, रांगोळी काढायची आहे आणि त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जागा असेल तर तुम्ही प्रदक्षिणा देखील मारू शकता 11 किंवा 21. तसेच या चातुर्मासामध्ये रोज भगवान विष्णूची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा बालाजीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला देखील रोज तुम्ही या चातुर्मासामध्ये रोज एक तरी तुलसीपत्र त्यांना अर्पण करा. तसेच रोज एक माळ 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा जसं तुम्हाला जमेल तसं विष्णू गायत्री मंत्राचं पठण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्ही पठण करा. खूप छान सेवा आहे. त्यासोबतच तुम्ही 1 महिना व्यंकटेश स्तोत्रमचे घरामध्ये पठण करा किंवा 21 दिवस करा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल.